झाली तुझी भूक शांत. मग आता त्या राजकर्त्याचा छळ आपण केलाय. तो राजकर्ता नाही असेल. समाधान झालंय ना तुझं? होय तर ज्या अर्थी आपण त्याला मारलं, रक्तात वाहन केले, त्या अर्थी तो वेगळाही असेल. मग आपला मार्ग मोकळा झाला. हे कावळ्याच्या मुलाला खरंच कामाचं तुझं. मला लक्षात ठेव. हे कावळ्याच्या मुलाचं अरण्य माझंच आहे. हरकत नाही. कावळ्याने मुलांचं अरण्य तुझं आणि कावळ्याने मुलांचं राज्य माझं. हा भरवशाचा शब्द मी तुला देतोय. कावळ्याचं समाधान. पण हे सारं कौंडल्य पुढचं राज्य हस्तगत करताना न्याहाळून केलं पाहिजे. तो राज्यकर्ता होता. कुठेही त्याने बंद हस्त करून ठेवला असू शकतो. त्यामुळे अगदी काळजीपूर्वक सारी पावलं उचलायला हवी. आपण आता बसून त्या विचार करायचा. हे सारं कौंडण्यपूरचं राज्य. हो, हे सारं कौंडण्यपूरचं राज्य लवकरात लवकर आपण उपभोगणार आहोत. नमस्कार करतो. मीही करतो. नमस्कार. आगळानी वेगळा दिसतो. दोघंही आम्हाला वेगळे आहोत ना. नमस्कार आगळा होय, होय. आशीर्वाद द्या. आशीर्वाद तुमचं कल्याण होईल. कल्याण ना झालंच आहे. होय तर प्रथमाला त्यावेळी दोघांना भांडताना पाहिलं. आता कसे दिसते? एकसारखं दिसतं. होय ना? आम्हा एकसारखं दिसतं की नाही? एकसारखे? हं. हो, पराक्रमाने तसेच. हं. फरक आहे. कसं? सांगा, सांगा. सांगूनच नका. परत कोणतं ऐकायचंय? ऐकायचं. ऐकायचंय सांगा. म्हणजे माझा रंग चांगला असावायचा. हरकत नाही. आता एवढा गैरसमज करून घेतोस तर घे. गैरसमज? मी चांगला दिसतोय. गैरसमज? छान रंग तुला शोभून दिसतो. होय ना? आणि माझ्यासारखा सुंदर रंग तर कोणाचाच नसेल. अरे तुझ्यासारखा सुंदर ना अशा विश्वास कुठे मिळणार आहे? होय ना. सुंदर सुंदर अप्रतिम. देवर्षी नारदमुनी, आज आमच्यापर्यंत कसे काय? अरे तुमच्यापर्यंत येणार नाही तर काय? पण मला सांगा, काय ते? तुमच्या दोघांचंही सर्वांगाचं मी निरीक्षण करते. आज फार आनंदात दिसताय. होय तर. आनंदात झालोय. दोघांचेही उद्दिष्ट साध्य झालेले आहे. काय म्हणतो? होय. याला कौंडण्यपुराचं राज्य, याला कौंडण्यपुराचं राज्य मी देणार. आणि समोर दिसणारी कोणाला कौंडण्य हे मी राज्य घेतो. आणि तू तसा केला चुकी झाली. आम्हा आनंद देत असता. नारदमुनी गडबडावला येऊन तेच सांगण्यासाठी आलोय. हे बघा तुला सांगतो, गडबड होणार नाही. ऐकून घ्या.
तिच्या मागावर जाऊन ती कुठे राहते याचा शोध घेऊन तिला मी एका रात्रीत उचलून नेलं. माझं मायावी प्रभाव टाकून. अरे तुझ्या जागेवर मी असतो तर तुझा तावा घेतला. असं मला करायचंच नाही. देवाची नारायणपुरी. पण तुम्ही सांगता खरंय. अगदी खरं. अरे तू तिला सुशिला समजून अपहरण करून आणलंयस ना. ती सुशिला नव्हे, तर तुझी माता आहे. आणि सुशिला आणि माता एकच आहे. माझ्याचा राज नका नाही. मी पाहिजे राज नका. तू इथपर्यंत जाशील, पण कदाचित तोपर्यंत फार उशीर मावशी पायात वाळे होते. तिला काय सांगलं? आणि
गांधीवर आले. ज्यावेळेस एका नर्तकीच्या पल्लवाने हात घातला त्यावेळेस दुर्वास महंताने कृपाच्या ओढ्याने कृपाने मला एक श्राप पडला आणि तो श्राप जर का कोणता असेल तर मृत्यू लोकावरती भिल्ल जमाती तू यक्ष ब्रह्माच्या माया येशील आणि